थांबायचं तिथे वर्गात जायचं नाही. कारण तुम्ही बाहेर कामाला जाता सगळे. आता मला बहुतेक कामाला जाणारे आहेत. सकाळी 7-8 वाजता कामाला जातात, संध्याकाळी 6-7 वाजता त्यांना माहिती पडत नाही आपण मुलगा कुठे शाळेत गेला होता का नव्हता गेला. पूर्ण दिवसभर इकडे तिकडे उन्हाळतात आणि मग नको ती घटना जर घडली तुम्हाला वाटणार आहे की मुलगा का मुलगी आमची शाळेत होती आणि प्रत्यक्षात ती मुलं नुसती उन्हाळ्यात राहतात, कुठे पण काही झालं नाही. आणि आताचं काल बेकार आहे. आम्ही सुद्धा मुलांना एकाला कुठे पाठवत नाही, घरी काही करत नाही, त्याच्यासोबत जोडीला पाठवतो. कारण वातावरण जरा थोडंसं बेकार आहे, त्याच्यामुळे आम्ही काळजी घेतो. तर ह्याच्यासाठी तुम्ही मुलांना आपल्या रोज शाळेत पाठवा. कोणी गरज राहिला तर खरंच आम्हाला माहिती पडलं पाहिजे की मम्मीला का पप्पाने सांगितलं आज काम आहे म्हणून राहा. कारण पोरं खोटी कारणं सांगून घरी राहतात आणि मग तुम्हाला ते माहिती होत नाही की पोरगा आपल्या शाळेत गेला. संध्याकाळी तुम्ही आल्यावर काय पोरगा आहे, अभ्यास घेतलाय, करायला बसलाय, आलाय शाळेत. विचारत पण नाही आपण की बाबा शाळेत गेला होता का म्हणून. मागे अशी घटना झाली की 2-3 महिने झाली त्या घटनेला. 4 महिने पोरगा शाळेत, 4 दिवस पोरगा शाळेत नाही. 5व्या दिवशी पोरगा घरात भांडण झाली म्हणून तो घर सोडून गेला. तो भेटला कुठे, ठाण्याला तिथं रेल्वे स्टेशनला. आणि त्याची मम्मी पप्पा इकडे चेकिंगला आली होती की तुम्ही काय बोलला बघा. वास्तविक तो गेला होता सकाळी, त्याला मम्मीने मारलं. 4 दिवस शाळेत नाही, मम्मीनं मारलं म्हणून तो गेला होता. हे प्रकार झाले तर आम्हाला जर थोडंसं जड जाईल ते. त्याच्यामुळे थोडंसं आपण पण लक्षात घ्या की मुलं आपली शाळेत येतात का नाही येतात, अभ्यास पण घ्या जरा.